नमस्कार मित्रांनो, मी भरत नागरे ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपलं राज्यघटना या विषयावरची एक सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण आयोगाचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण हे बघत आहोत. तर निश्चितच हे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी फायदेशीर ठरेल. आयोगाचे प्रश्न हे आपल्यासाठी बेस्ट सोअर असतात अभ्यास करण्यासाठी. तर यामधूनच आपला बऱ्यापैकी अभ्यास होईल. ठीक आहे, तर आपण आज प्रश्नांना सुरुवात करू. तत्पूर्वी आपल्यापैकी जे नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न काय? घटनेच्या प्रस्तावनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आहे? म्हणजे काय चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. तर ASOच्या पेपरला प्रश्न आलेला आहे 2019च्या. पहिलं सेंटेन्स काय? ती पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावावर आधारित आहे. तर काय हे अगदी बरोबर आहे. कारण काय, जो उद्देशपत्रिकेचा ठराव मांडलेला होता तर तो कोणी मांडलेला होता? पंडित नेहरू यांनी मांडलेला होता. म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. आणि त्याची तारीखसुद्धा महत्त्वाची, तारीखसुद्धा विचारलेली आहे. काय तर मग 13 डिसेंबर 1946ला तो ठराव मांडलेला होता. ओके. आणि स्वीकृत कधी झाला होता? 22 जानेवारी 1947. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नंतर सेंटेन्स बघूया सेकंड. काय? 1995च्या LIC खटल्यात प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असं प्रतिपादन केलं होतं सुप्रीम कोर्टने. तर हे सुद्धा बरोबर आहे. आपण बघणारच आहोत समोर. तर जे खटले तर त्यामधले LIC खटल्यानं काय सांगितलं होतं की प्रस्तावना हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे. म्हणजे हे सेंटेन्ससुद्धा बरोबर आहे. नंतर जी 1976ला 42व्या घटनादुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता या शब्दांचा समावेश करण्यात आला. तर हे सेंटेन्स काय? तर आपल्याला कसं आहे बरोबर वाटतं. कारण कसं आपण वाचताना कसं समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता म्हणजे फ्लोमध्ये वाचून जातो. परंतु इथं लक्षात काय ठेवायचं आहे? 42व्या घटनादुरुस्तीनं जे 3 शब्द ॲड केले होते तर ते 3 शब्द कोणते होते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता होतं. काय होतं? एकात्मता हा एक शब्द होता, एकता नव्हतं. तर हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. कारण या दोन शब्दांचा अर्थ वेगळा होतो. का? तर एकता जर म्हटलं तर एकता ही राष्ट्रीय एकात्मतेची भौगोलिक बाजू प्रदर्शित करते किंवा कोणती? भौगोलिक बाजू प्रदर्शित करते. काय? एकता राष्ट्रीय एकात्मतेची भौगोलिक बाजू प्रदर्शित करते. आणि एकात्मता म्हटलं तर एकात्मता ही एकात्मता म्हटलं तर काय? एकात्मता ही मानसिक बाजू प्रदर्शित करते. कोणती? मानसिक बाजू. राष्ट्रीय एकात्मतेची मानसिक बाजू प्रदर्शित करते एकात्मता. हा फरक आहे. परत एक लक्षात काय ठेवायचं आहे? आपल्याला आपण कन्फ्यूज होतो. एकात्मता त्यासाठीच पर्यायी शब्द कोणता आहे? अखंडता. आणि इंग्लिश शब्द आपण लक्षात ठेवायचा. इंटिग्रिटी म्हणजेच काय? एकात्मता किंवा अखंडता. ओके. त्यानंतरचं मग नेक्स्ट सेंटेन्स काय होतं? हे चुकीचं आहे म्हणजे खालचंही सेंटेन्स बरोबर असेल. तर काय? प्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्याच्यावर बंधनही घालत नाही. हे पण बरोबर आहे. ठीक आहे. मग सेकंड प्रश्न बघू आपण. काय सेकंड? भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर ऑप्शन काय? ब्रिटन, कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. तर केव्हाचा हा प्रश्न? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019लाच आलेला आहे. लेटेस्ट प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर काय? ह्याचं अचूक उत्तर काय? अमेरिका. आपल्याला माहिती आहे सर्वप्रथम काय म्हणतात सरनामा किंवा उद्देशपत्रिका ही कोणत्या घटनेत होती? USAच्या घटनेत होती. तर आपण सरनामा, उद्देशपत्रिका ही USAच्या घटनेमधूनच घेतलेली. त्यासोबत आम्ही लोक हे जे सुरुवातीचे शब्द आहे ते सुद्धा आपण कोणाकडून घेतलेले? USAच्या घटनेमधून. तर आम्ही लोक हे शब्दातून काय प्रदर्शित होतं? काय होतं की जो प्राधिकारांचा अंतिम स्रोत आहे म्हणजे घटनेचा प्राधिकाराचा जो अंतिम स्रोत आहे तर तो कोणाकडून भेटलेला आहे घटनेला? तर तो भारतीय जनतेकडून भेटलेला आहे. याचा अर्थ काय? जो अधिकाराचा स्रोत आहे तर तो कोणाकडून भेटलेला आहे? भारतीय जनतेकडून भेटलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर मग सोबतच आपण इथं ब्रिटनकडून काय घेतलं हे पण बघूयात. तर ब्रिटनकडून काय घेतलं होतं आपण? ब्रिटनकडून एकेरी नागरिकत्वाची ब्रिटनकडून काय? एकेरी नागरिकत्वाची तरतूद घेतलेली होती. त्यासोबतच काय? द्विगृही संसद घेतलं होतं. द्विगृही संसद. त्यानंतर लोकलेखा समिती. तर लोकलेखा समितीची तरतूद आपण कोणाकडून घेतलेली? ब्रिटनकडूनच घेतलेली आहे. त्यासोबत कायद्याचे राज्य. ठीक आहे, कायद्याने. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इन डिटेल बघूया. आता फक्त थोडक्यात सांगतो. त्यानंतर कॅनडा. तर कॅनडाकडून काय घेतलं होतं? कॅनडाकडून आपण प्रभावी केंद्र असलेले संघराज्य घेतलेले होते. सोबतच शेषाधिकार केंद्राकडे असणार होता. आणि राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूकसुद्धा कॅनडाकडून घेतलेली होती. आणि ऑस्ट्रेलियाकडून म्हटलं तर काय? ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची, सोबतच 108 म्हणजे काय? संयुक्त बैठकीची तरतूद आणि सोबत व्यापार व वाणिज्याची स्वातंत्र्यसुद्धा आपण कोणाकडून घेतलेले? ऑस्ट्रेलियाकडून घेतलेले. ठीक आहे.
त्यानंतर मग तिसरा क्वेश्चन बघूया. काय, भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेनुसार भारत हे प्रजासत्ताक आहे, तर प्रजासत्ताकचा अर्थ काय? तर प्रश्न कधीचा आहे? कंबाईन 2018चा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, अगोदरही विचारलेला होता. तर काय, राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो, पहिलं सेंटेन्स. ठीक आहे. सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. तिसरं काय, शासनप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. आणि लास्ट काय, राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. तर प्रजासत्ताक याचा अर्थ काय, इथं आपल्याला महत्त्वाचं आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय मग? तर प्रजासत्ताकमध्ये काय असतं, राज्यकर्ता हा वंशपरंपरागत नसतो. कारण का, आपले जे लोकशाही शासन पद्धतीचे 2 प्रकार पडतात. म्हणजे काय, घटनात्मक राजेशाही आणि दुसरा प्रकार म्हणजेच काय, गणराज्य. त्यालाच काय म्हणतो आपण, प्रजासत्ताक. बरोबर. तर मग जिथे राजेशाही असते, तर राजेशाहीमध्ये तिथला जो राज्यकर्ता आहे तो वंशपरंपरागत असतो, परंतु गणराज्यामध्ये असतो का? नसतो. म्हणजे पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. दुसरं काय, सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते, तरीही याचा आणि प्रजासत्ताकचा काही संबंध नाही. ठीक आहे. त्यानंतर तिसरं सेंटेन्स, शासनप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. तर हे चूक का आहे? कारण शासनप्रमुख हा नाही तर राष्ट्रप्रमुख म्हटलं पाहिजे. कारण शासनप्रमुख म्हणजे कोण? पंतप्रधान. तर आपल्या इथं जे प्रजासत्ताकचा अर्थ काय होतो, जो राष्ट्रप्रमुख आहे तो वंशपरंपरागत नसतो. तर शासनप्रमुख हे चुकीचं आहे. म्हणजे त्याचं अचूक उत्तर काय? अचूक उत्तर काय, राष्ट्रप्रमुख हे असलं पाहिजे आणि सोबत राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. म्हणजे काय, राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. तर आपल्या इथं बघितलं आपण, जो राष्ट्रप्रमुख आहे त्याला आपण विशिष्ट काळासाठी नेमणूक दिली जाते, त्याची निवडून दिलं जातं. म्हणजे आपल्या इथं जी निवडणूक आहे ती अप्रत्यक्ष आहे, म्हणजे आपण निवडून नाही देत, तर लोकसभा आणि सोबतच विधानसभेचे जे आमदार खासदार असतात ते राष्ट्रप्रमुख म्हणजेच काय, राष्ट्रपतीला निवडून देतात. ओके. म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय बरोबर आहे. म्हणजे कोणतं? ए आणि डी. ठीक आहे. तर त्यानंतर आता आपण काय बघूया, हे 3 प्रश्न बघितले. प्रश्न जर म्हटलं सरनाम्यावर तर बरेच आलेले, पण आपण सर्व प्रश्न कवर करणं शक्य नाही. तर आपण सरनामा हा टॉपिकच पूर्णपैकी कवर करूया. तर आपण सरनामा बघूया. काय सुरुवात काय, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना व यांचे स्वातंत्र्य दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. तर ही आपली काय उद्देशपत्रिका आहे, सरनामा आहे. तर महत्त्वाचं आहे. तर काय सरनाम्यामध्ये सुरुवातीला काय बोलले, आम्ही भारताचे लोक. म्हणजे कोण? आपण बघितलं प्रश्नामध्ये, आम्ही भारताचे लोक या शब्दातून अर्थ काय होतो, की जो आपल्याला अधिकार भेटलेला आहे तर तो कोणाकडून भेटलेला आहे? भारतीय जनतेकडून भेटलेला आहे. बरोबर. त्यानंतर काय, आता आपण एक एक सुरुवात बघूया. पण इथं काय सांगायचं आहे, की जे नवीन शब्द ॲड झालेले म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनं 3 शब्द ॲड केलेले जे की अगोदरच्या घटनेत नव्हते. समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि काय सोबतच एकात्मता. बरोबर. त्यानंतर जे आपल्या घटनेचं स्वरूप आहे किंवा आदर्श आहे तर ते कोणत्या शब्दातून प्रदर्शित होतं? सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. ठीक आहे. महत्त्वाची काय, परत एक तारीख 26 नोव्हेंबर 1949. म्हणजे काय, आपण त्या दिवशी घटनेची स्वीकृती केली होती. ही तारीख महत्त्वाची, बऱ्याच वेळेस विचारलेली. त्यासोबतच 26 जानेवारी 1950ला आपण मग घटनेचं अंमलबजावणी चालू झाली. कधीपासून? 26 जानेवारी 1950 पासून. परंतु काही कलमे हे 26 नोव्हेंबर 1949लाच लागू झाले होते. हे पण महत्त्वाचं आहे. तर त्याचे जे कलमे लागू झाले होते ते 394 उल्लेख केलेले. कोणते कलम म्हणजे कोणत्या तरतुदी ह्या स्वीकृत केल्या त्या क्षणापासूनच लागू झाल्या होत्या. बरोबर. मग आता आपण सरनाम्याला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम काय, मग आपण प्रश्न पाहिलाच होता पण परत बघूया. उद्देशपत्रिकेचा ठराव कोण मांडलेला होता? पंडित नेहरू यांनी मांडलेला होता. ती तारीख अतिमहत्त्वाची. 13 डिसेंबर 1946ला उद्देशपत्रिकेचा ठराव मांडला होता पंडित नेहरूंनी आणि तो मंजूर झाला 22 जानेवारी 1947. या दोन्ही तारखा आलेल्या आहे, खूप महत्त्वाच्या आहे. ठीक आहे. मग घटनादुरुस्तीमध्ये
प्रस्तावनेमध्ये घटनादुरुस्ती करता येईल का, असा प्रश्न सर्वप्रथम कोणत्या खटल्यामध्ये निर्माण झाला होता, हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. तर तो खटला कोणता, केशवानंद भारती खटला, कधीचा, 1973चा. तर त्यामध्ये सर्वप्रथम असे प्रश्न निर्माण झाला की प्रस्तावनेमध्ये घटनादुरुस्ती करता येईल का. तर त्यामध्ये काय सांगितलं होतं, करता येईल. मग त्यानंतर पहिली घटनादुरुस्ती म्हणजे प्रस्तावनेमध्ये पहिली घटनादुरुस्ती झाली कधी, 42वी घटनादुरुस्ती झाली. आणि त्यानं 3 शब्द ॲड केले, आपण बघितलेच. कोणते 3 शब्द म्हणजे कोणते, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. ओके. आणि मग इथं सोबतच बघूया मूलभूत हक्कामध्ये पण पहिल्यांदा अशा कोणत्या खटल्यात प्रश्न निर्माण झाला की घटनादुरुस्ती करता येईल. तर तो पहिला खटला होता शंकर प्रसाद खटला 51चा, त्यानं सांगितलं होतं की करता येईल. नंतरचा गोलकनाथ खटला 1967चा, तर ते बोलला, त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं होतं की मूलभूत हक्क हे अलौकिक व अरूपांतरणीय आहे, त्यामुळे घटनादुरुस्ती करता येणार नाही. आणि नंतरचा केशवानंद भारती खटला जो की 1973चा, त्यांचं अशातच निधन झालेलं आहे. तर त्यामध्ये काय सांगितलं होतं सुप्रीम कोर्टनं, मूलभूत हक्कामध्ये घटनादुरुस्ती करता येईल. आणि त्यांनी मग मूलभूत संरचना किंवा मूलभूत चौकट संकल्पना मांडली होती. त्यामध्ये काय सांगितलं होतं की घटनेतील अशा काही तरतुदी आहे की ज्या घटनादुरुस्तीने सुद्धा आपल्याला बदलता येणार नाही, म्हणजे त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. ओके. मग जे 42व्या घटनादुरुस्तीनं सरनाम्यामध्ये ज्या चेंजेस झाले, तर त्यानंतर मग अंमल कधी झाला, किंवा आयोगानं प्रश्नसुद्धा विचारलेला आहे काय, तर भारत कधी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनला. म्हणजे आपल्याला यातून विचारायचं काय होतं आयोगाला की 42व्या घटनादुरुस्तीची तरतूद कधी लागू झाली किंवा अंमल कधी लागू झाला. तर त्याची तारीख अत्यंत महत्त्वाची, 3 जानेवारी 1977. 3 जानेवारी 1977ला 42वी घटनादुरुस्ती लागू झाली. म्हणजेच काय, भारत धर्मनिरपेक्ष राज्य झाला किंवा समाजवादी एकात्मता, नाही का. ठीक आहे. त्यासोबतच मग आपण नेक्स्ट बघूया. तर घटनेचा आदर्श किंवा स्वरूप म्हणजे काय, प्रस्तावना. आपण काय म्हणतोय, प्रस्तावना म्हणजे काय, घटनेचा आत्मा. किंवा कसं असते, एखादं बुक असतं आणि त्याच्यासमोरची प्रस्तावना का दिलेली असते. प्रस्तावना म्हणजे काय, त्या पुस्तकाचा सार दिलेला असतो. तसंच जी आपली सरनामा आहे, तर तो म्हणजे घटनेचा सार आहे. मग सरनाम्यामध्ये दिले काय नेमकं, तर सरनाम्यामध्ये आपल्याला घटनेचं स्वरूप दिलेलं आहे आणि घटनेच्या उद्देश काय किंवा घटनेचा आकांक्षा काय घटनेला, नाही का, तर हे सांगितलेलं आहे. तर मग घटनेचं स्वरूप काय किंवा आदर्श काय, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. म्हणजे जर आपल्याला आयोगानं प्रश्न विचारला किंवा आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं की भारत देश कसा आहे, तर आपण काय सांगणार, या 5 शब्दामध्ये आपण भारताचं वर्णन करू शकतो. कसं, भारत हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य देश आहे. एकदम बेस्ट उत्तर असू शकतं. त्यानंतर आपल्याला घटनेचा उद्देश काय किंवा घटनेला आकांक्षा काय, तर काय, प्रत्येक जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता द्यायची, हे घटनेचे उद्देश किंवा आकांक्षा आहे. ठीक आहे. तर इथं महत्त्वाचं आहे, हा क्रम अतिमहत्त्वाचा आहे. दोन्हीसुद्धा क्रम, नाही का, क्रम विचारू शकतात आपल्याला. तर कोणता क्रम आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. आणि उद्देश काय, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. आणि आपल्याला आयोगानं अगोदर विचारलेले सुद्धा आहे की या शब्दातलं सर्वप्रथम घटनेत काय आलेलं आहे, तर मग काय, न्याय आलेला आहे उद्देशामध्ये, नाही का. मग आपण आता घटनेचे आदर्श त्या प्रत्येकाबद्दल आता माहिती बघत जाऊया. तर सर्वप्रथम सार्वभौम. तर सार्वभौम म्हणजे काय, बाह्यशक्तीचा प्रभाव नसणे. म्हणजे काय, स्वतः आपण स्वतःची मालकी, म्हणजे आपल्यावर कोणाचं नियंत्रण आहे का, नाही. तर इथं लक्षात काय ठेवायचं आहे की परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीयांना बहाल करण्याचा पण त्यात अधिकार आहे सार्वभौममध्ये. आणि सोबतच काय लक्षात ठेवायचं की आपण राष्ट्रकुल आणि UN सदस्यत्व स्वीकारलं आहे. म्हणजे सार्वभौमत्वाचा लोप होतो असं काही असतं का, नाही. त्यांचं सदस्यत्व स्वीकारलं म्हणजे सार्वभौमत्वाचा लोप होत नाही, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द समाजवादी. तर समाजवादी शब्द हा 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेला आहे, बरोबर. परंतु तो ॲड करायच्या पूर्वीच त्याचा सार काही DPSPच्या स्वरूपात दिलेला होताच घटनेमध्ये. आणि जे आवडी अधिवेशन झालं होतं 1955चं, त्यामध्ये आपण समाजवादी तत्त्व स्वीकारलेलं होतं, बरोबर. परत महत्त्वाचं काय, तर भारतीय समाजात हा लोकशाही समाजवादी म्हणजे काय, सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व आपल्याला इथं बघायला भेटतं. आणि साम्यवादी समाजवादात उत्पादनाच्या सर्व घटकांचं राष्ट्रीयकरण झालेलं असतं, खाजगी मालमत्तेला तिथं पूर्णबंदी असते. मग आपल्या इथं काय, लोकशाही समाजवादी म्हणजे तिथं सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचं सहअस्तित्व आहे, म्हणजेच काय, मिश्र आहे, बरोबर. आणि सुप्रीम कोर्टनं जी समाजवादाची उद्दिष्ट सांगितलेली आहे, तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य व संधीची विषमता दूर करणे हे समाजवादाचं उद्दिष्ट आहे. ही पण लाईन महत्त्वाची. त्यासोबतच काय, भारतीय समाजवाद. तर भारतीय समाजात हा मार्क्सवाद व गांधीवादाचे मिश्रण आहे, परंतु त्याचा झुकाव जर म्हटलं तर झुकाव कुणीकडे, गांधीवादाकडे झुकावे. ओके, हे महत्त्वाचं आहे. नंतरचा शब्द धर्मनिरपेक्ष.
बरोबर. तर भारतीय राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही, तसेच धर्मविरोधी नाही. महत्त्वाचं आहे. तर मग काय, भारतात कोणताही राज्यधर्म नाही आहे. आणि तसं बघितलं जर आपण तर 42व्या घटनादुरुस्तीच्या पूर्वीच म्हणजे काय, कलम 25 ते 28 कलम 25 ते 28मध्ये घटनाकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करण्याचा अगोदरच प्रयत्न केलेला होता, त्यांची तरतूद ॲड करून. आणि आपल्या इथं बघितलं तर धर्मनिरपेक्षाची सकारात्मक संकल्पना आहे. म्हणजे कसं, राज्यसंस्थेला कोणत्याही धर्माचा आधार जरी नसला तरी घटना धर्माचं अस्तित्व मान्य करते का, तर नाही. तर सर्व धर्मियांना संख्याबळाचा विचार न करता सर्वांना समान दर्जा प्रदान करते. हे म्हणजे काय, आपल्या इथं घटना आपलं धर्मनिरपेक्षाची सकारात्मक संकल्पना आहे. ओके. त्यानंतर महत्त्वाचं काय, लोकशाही. तर लोकशाहीचे 2 प्रकार पडतात. कोणते, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. बरोबर का. प्रत्यक्ष म्हणजे काय, तिथं जनतेचा राज्यकारभारात प्रत्यक्ष सहभाग असतो. जसं की सध्याचं स्वित्झर्लंड म्हणा किंवा अगोदरचे जी ग्रीक नगरराज्य होती तिथं प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे तिथल्या राज्यकारभारामध्ये जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असतो. दुसरा प्रकार कोणता आहे, अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष म्हणजे काय, तर तिथं लोकशाहीमध्ये जनता निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून राज्यकारभारात सहभागी होत असते. जनता प्रत्यक्ष नसते, परंतु ते जे निवडून देतात प्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून राज्यकारभारात सहभाग होत असते. म्हणजेच त्यालाच काय म्हणतो आपण, प्रातिनिधिक लोकशाहीसुद्धा म्हणतो. मग प्रातिनिधिक किंवा अप्रत्यक्ष लोकशाहीचे 2 प्रकार पडतात, संसदीय आणि अध्यक्षीय लोकशाही. संसदीय लोकशाही म्हणजे काय, तर कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यात सहकार्य व समन्वय असतो. म्हणजेच एक्झाम्पल म्हटलं तर इंडियामध्ये संसदीय लोकशाही आहे. म्हणजे काय, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळात आपल्याला सहकार्य किंवा समन्वय पाहायला भेटतो. आणि अध्यक्ष लोकशाही, तर अध्यक्ष लोकशाही कुठे, USA, तिथं आपल्याला कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळामध्ये समन्वय किंवा सहकार्य बघायला भेटत नाही. हे महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर मग आपण नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट काय, गणराज्य. तर गणराज्याचा आपण प्रश्नामध्ये अर्थच बघितलेला आहे. काय, तर गणराज्य म्हणजे काय, आपल्या इथं बघितलं आपण की लोकशाहीचे 2 प्रकार पडतात. म्हणजे काय, लोकशाही शासन पद्धतीचे 2 प्रकार, घटनात्मक राजेशाही आणि गणराज्य. तर घटनात्मक राजेशाही म्हणजे काय, तिथला जो राष्ट्रप्रमुख आहे तर तो आपलं पद वंश परंपरेने धारण करत असतो. कुठं, UK जसं. आणि गणराज्य म्हणजे काय, गणराज्यामध्ये राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो, तर तो राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडून दिला जातो. एक्झाम्पल म्हटलं तर काय, इंडिया. ओके. हा फरक आपल्याला इथं लक्षात आला पाहिजे. त्यानंतर काय बघू आपण, तर आदर्श स्वरूप आपण आता बघितलंयच नाही का. आता आपण पुढचा नेक्स्ट पॉईंट बघूया. घटनेचे जे आपले उद्दिष्ट आहे, तर उद्दिष्ट काय किंवा आपल्या ज्या आकांक्षा आहे तर त्या आकांक्षा काय. ठीक आहे. घटनेतून आपल्याला मग उद्देश काय, तर प्रत्येकाला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि एकता व एकात्मता किंवा बंधुता मिळाली पाहिजे, हे आपल्याला घटनेचा उद्देश आहे. बरोबर. तर मग आता इथं आपल्याला बघायचं काय, न्याय. तर घटनेमध्ये न्याय कोणकोणते न्याय सांगितलेले आहे, तर कोणकोणते न्याय सांगितलेले, घटनेमध्ये सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळाला पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि आपण न्यायाचा आदर्श कोणाकडून घेतलेला आहे, तर न्यायाचा आदर्श कोणाकडून घेतलेला आहे, आपण रशियाकडून घेतलेला आहे. बरोबर. आणि तसं जर विचार केला आपण तर न्याय साध्य करण्याचा म्हणजे काय, इथं आपल्याला काय म्हणायचं आहे, जो न्याय सामाजिक आणि आर्थिक, तर सामाजिक आणि आर्थिक न्याय म्हणजे कोणता असतो, सामाजिक प्लस आर्थिक न्याय. तर सामाजिक आणि आर्थिक न्यायाला वितरणात्मक न्याय म्हणतात. कोणता, वितरणात्मक न्याय म्हणजेच सामाजिक प्लस आर्थिक न्याय. तर जो हा न्याय आहे तो आपण DPSPच्या माध्यमातून व्यक्त करतो किंवा त्याची खात्री होते आपल्याला. बरोबर. आणि जो राजकीय न्याय आहे, तर राजकीय न्याय आपण हा फंडामेंटल राईट्सच्या याच्यातून आपल्याला प्राप्त भेटतो. बरोबर. त्यानंतर आपण बघूया स्वातंत्र्य. ओके. पण एकदा, आणि इथं महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की असा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे एकदा, काय, तर आर्थिक न्याय कशामधून व्यक्त होतो, तर तिथं ऑप्शन जर दिले आपल्याला, फंडामेंटल राईट्स, ड्युटीज, उद्देशपत्रिका आणि अजून एक, तर इथं जर एकच ऑप्शन दिलेला असेल तर आपण निवडायचं काय, सरनामा. आणि जर मल्टिपल ऑप्शन दिलेले असले तर तिथं काय निवडायचं, सरनामा प्लस DPSP. म्हणजे आपल्याला मार्गदर्शक तत्वामधून सुद्धा आपल्याला आर्थिक न्याय प्राप्त होतो. बरोबर. ही तर फरक आपल्याला लक्षात ठेवायचा.
त्यानंतरचा मग काय भाग आहे, स्वातंत्र्य. तर स्वातंत्र्य आपल्याला कोणकोणते स्वातंत्र्य दिलेले, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेले आहे, सरनाम्यामध्ये दिलेले आहे. तर इथं लक्षात ठेवायचं काय, यांचा क्रम लक्षात ठेवायचा. आयोग क्रमही विचारतं, त्यासोबत स्वातंत्र्य कोणते ते पण विचारतात. परत लक्षात काय ठेवायचं, उपासना. तर उपासना म्हणजेच काय, पूजा. आपण जी पूजा अर्चना करतो त्यालाच उपासना म्हणतात. आणि हे स्वातंत्र्य म्हणजे कोणते, सरनाम्यातले स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्कामधले स्वातंत्र्य वेगळे. मूलभूत हक्कामधले स्वातंत्र्य कलम 19 सांगितलेले आहे. म्हणजे कोणते, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्र जमण्याचा किंवा संघटना स्थापन करण्याचा किंवा संचार करणे, स्थायिक होणे कुठे किंवा व्यवसाय करणे. तर हे स्वातंत्र्य आणि सरनाम्यामधले स्वातंत्र्य हे वेगळे, हे पण आपल्याला इथं लक्षात आलं पाहिजे. नंतर काय, समानता. तर समानता म्हणजे कोणती, आपल्याला कशाची, दर्जा व संधीची समानता दिलेली आहे. दर्जा आणि संधीची समानता. आणि समानतेचा अर्थ काय, विशेषाधिकार उपलब्ध नसणे. कोणालाच विशेषाधिकार उपलब्ध नाही आहे म्हणजे काय, समानता आहे. आणि समानता कशाची, दर्जा आणि संधीची समानता आहे. ओके. त्यासोबतच मग आपल्याला कोणकोणती समानता प्राप्त आहे, तर नागरी समानता प्राप्त आहे. नागरी समानता. तर नागरी समानता कोणत्या कलमामध्ये, 14 ते 18 त्याची तरतूद आहे, नागरी समानता. त्यानंतर राजकीय समानता. राजकीय समानता. तर राजकीय समानतेसाठी कलम 325 आणि 326 तरतुदी दिलेल्या आहे. ओके. आणि नंतर आर्थिक समानता. तर आर्थिक समानतेसाठी कलम कोणतं, कलम 39, त्यामध्ये आपल्याला आर्थिक समानतेची तरतूद दिलेली आहे. हेही महत्त्वाचं आहे, बरोबर. त्यानंतर एकता व एकात्मता. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, एकता व एकात्मता आपण बघितलं अगोदरच. एकता म्हटलं तर काय, राष्ट्रीय एकात्मतेची भौगोलिक बाजू प्रदर्शित करते एकता. आणि राष्ट्रीय एकात्मतेची जी एकात्मता आहे ही कोणती बाजू प्रदर्शित करते, मानसिक बाजू प्रदर्शित करते, मानसिक बाजू. एकता म्हटलं तर भौगोलिक बाजू, एकात्मता म्हटलं तर मानसिक बाजू. हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. आयोगानं जर काठिण्य पातळीचा प्रश्न विचारला तर असा असू शकतो. ओके. त्यानंतर मग आपण हे पण सांगता येईल, जे आपल्याला काय प्रस्तावनिका घटनेचा भाग आहे का यासंबंधीचे खटले आपण बघूयात मग. ठीक आहे. याच्यावर आयोगानं बरेच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला खटला कोणता, बेरुवारी युनियन खटला. महत्त्वाचा खटला आहे बेरुवारी युनियन खटला 1960चा. त्यामध्ये सुप्रीम कोर्टनं काय सांगितलेलं आहे की प्रस्ताविका हा घटनेचा भाग नाही आहे असं सांगितलेलं आहे, बरोबर. त्यानंतरचा केशवानंद भारती खटला. तर केशवानंद भारती खटला कधीचा आहे, 73चा. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे आणि त्यासोबतच त्याला काय अत्यंत महत्त्वाचा भाग आहे असं म्हटलेलं आहे, बरोबर. आणि LIC खटला कधीचा, 1995चा. तर LIC खटल्यामध्ये काय सांगितलं आहे, घटनेचा भाग आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा किंवा अविभाज्य भाग आहे असं सांगितलेलं आहे. LICमध्ये काय सांगितलेलं आहे, अविभाज्य भाग आहे असं सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टनं. ओके. त्यासोबतच घटनानिमित्ताने सुद्धा प्रस्ताविका घटनेचा भाग आहे असं सांगितलेलं होतं. आणि इथं एक महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे काय, जो बुमई खटला आहे कधीचा, बुमई खटला 1994चा. बुमई खटला 1994चा. तर त्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टनं काय सांगितलं होतं की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे. हा प्रश्न आपल्याला UPSCला आलेला आहे, अजून राज्यसेवेला आलेला नाही, परंतु आला तर आपला चुकायला नको. तर बुमई खटल्यानं काय सांगितलेलं आहे की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे असं सांगितलेलं आहे. सोबतच बुमई खटला यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामध्ये सांगितलं काय होतं, राज्यघटनेचे स्वरूप हे संघराज्य आहे. काय, संघराज्य आहे आणि संघराज्य हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे असं बुमई खटल्यामध्ये सांगितलेलं होतं. ओके. त्यानंतर तर काय, प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोतही नाही व त्यावर प्रतिबंधही आणत नाही. महत्त्वाचं आहे आणि बरोबर आहे. प्रस्ताविका कायदेमंडळाचा स्रोत आहे का, अधिकारांचा नाही आहे. कारण आपण बघितलं आहे आपल्याला जे अधिकार भेटलेले ते कोणाकडून भेटलेले, भारतीय जनतेकडून भेटलेले आणि प्रतिबंधही आणत नाही आहे. त्यानंतर काय, प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही, हे पण बरोबर आहे. कसं म्हणजे त्याच्या आपण याचा जर अंमल जरी घडवून नाही आणला तरी तो आपल्याला जमते. म्हणजे कसं काय म्हणता येईल आपल्याला, तिच्यातील जी प्रस्ताविका आहे त्यातील तरतुदीचा न्यायालयीन अंमल घडून आणता येत नाही, म्हणजेच काय, प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही. ओके. त्यानंतर संविधान सभेने प्रस्तावना चर्चा व मतदानाविना पारित केली. महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला विचारू शकते की कोणती कशाची तरतूद ही चर्चा व मतदानाविना पारित केली, तर कशाची, सरनामा हा चर्चा व मतदानाविना पारित झाला होता. ओके. त्यासोबतच काय लक्षात ठेवायचं आहे, तर सरनामा हा इतर कोणत्याही भागाप्रमाणे कायदा म्हणूनच संमत झाला होता, परंतु लक्षात काय ठेवायचं, घटना संमत केल्यानंतर सरनामा संमत झाला. म्हणजे कसं आहे, सरनामा सुरुवातीला असतो परंतु सगळी घटना संमत झाल्यानंतर सरनामा संमत झाला. हा फरक आपल्याला इथं लक्षात आला पाहिजे.
मग विविध तज्ज्ञांचे मत म्हणजे काय, बरेच जणांनी सरनाम्याला काय काय बोललं आहे यावर आयोगानं बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर आपण थोडक्यात पाहूया. तर सरनाम्याला ओळखपत्र कोण म्हटलेलं आहे? नाना पालखीवाला. घटनेचं ओळखपत्र कोण म्हटलं आहे? नाना पालखीवाला काय म्हणतात? सरनामा घटनेचं ओळखपत्र आहे. बरोबर. त्यानंतर सरनामा भविष्यवाणी घटनेची किंवा राजकीय दृष्टी पुरवतो, के.एम. मुन्शी म्हणाले होते. त्यानंतर घटनेचा सर्वात मौल्यवान भाग म्हणजे सरनामा, असं कोण बोललं होतं? पंडित ठाकूरदास भार्गव. ते काय म्हणाले होते? घटनेचा सर्वात मौल्यवान भाग. आणि इथं महत्त्वाचं काय, परत आपल्याला असं विचारलेलं आहे, घटनेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग. महत्त्वपूर्ण भाग जर म्हटलं तर असं कोण बोललं होतं महत्त्वपूर्ण भाग? तर ते बोलले होते न्यायमूर्ती शिकरी, सरन्यायाधीश राहिलेले ते. तर ते काय म्हणले होते? सरनामा हा घटनेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यानंतर घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली म्हणजे सरनामा. तर किल्ली म्हणलं तर काय? बिरुबा रिन्यूअन खटला. त्यामध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं होतं घटनाकर्त्याचे मन ओळखण्याची किल्ली. ओके. त्यानंतर सरनाम्याला उत्कृष्ट गद्यकाव्य असं कोण M.U. पायली यांनी उल्लेखलेलं आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे. याच्यावर आयोगानं बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. परत एक लक्षात काय ठेवायचं आहे, सार्वभौम बोललो आपण, तर तिथं सार्वभौम म्हणजे काय? केवळ संघ राज्यासाठी म्हणजे काय? केंद्र सार्वभौम आहे आपल्या इथं. घटक राज्य आहे का? नाही, कारण घटक राज्यांना बाहेर पडण्याचा अधिकार आहे का? नाही आहे. म्हणजे जर सार्वभौम जर विचारलं तर फक्त आपल्या इथं केंद्र सार्वभौम आहे, राज्य आहे का? नाही. हा फरकसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ओके, ठीक आहे. तर यामधून आपण प्रश्नांच्या स्वरूपातून सोबतच आपण सरनामा इन डिटेल बघितलेला आहे. यावरचा आपला आयोगानं कोणताही प्रश्न आला तर बाहेर जाणार नाही असं माझी आशा आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सोबतच एक सांगायला आवडेल मला की आपण इतिहास या सब्जेक्टची म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास या टॉपिकवरची आपण MPSC मिरर, कोणचं MPSC मिरर, हे माझं अजून एक चॅनल आहे MPSC मिरर. तर या चॅनलवर आपण तिथं व्हिडिओ टाकत आहे काय याचे महाराष्ट्राचा इतिहास. तर तिथं जाऊन तुम्ही सुद्धा ते बघू शकता. सोबतच ते चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.